कौन है भाई? मित्रांनो, दादाचा लुक भावांनो, काय लुक आहे दादा यार. चुम्मेश्वर लुक आहे भावांनो. बघा ना, म्हणजे दादाची केस मला वाटतं तीच आहेत, फक्त थोडी करली गेलेली आहेत. आणि तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय तुम्हा सगळ्यांना. आणि आपण डायरेक्ट आज आहे ना संध्याकाळी 7 वाजता ब्लॉग चालू करतोय, कारण दिवसभर आपला व्हिडिओ एडिटिंग पोस्ट करणं, थोडा वेळ झोपणं, कारण रात्रभर मी व्हिडिओ एडिट करत होतो, काही झोप नाही झालेली आहे. आपल्या कालचं तुम्ही बघितलंच असाल, आपल्या महाराजाचं पाद्यपूजन झालेलं आहे. खूप मस्त छान सगळं खूप मस्त झालेलं आहे. बाकी आज मी व्हिडिओ बनवतोय ते म्हणजे आपल्या श्रीमान दादाचा जो मूवी मध्ये जो छोटासा असा रोल आहे ना, भूतम भयम, प्रॉपर मित्रांनो त्याच मूवीचा आपण ट्रेलर बघणार आहोत. आणि श्रीमान दादा कुठे आहे ते ओळखायचं आपल्याला. ठीक आहे, चला मित्रांनो, सर्व आपला ट्रेलर चालू आहे श्रीमान दादाचा. खूप जण आहेत त्याच्यामध्ये. नील दादा आहे आपला, सरफरे दादा आहे, बघूया दशावतार कुंभाची मंदिरा. ओ नाईस. आणि एका कंपनीत आपल्याला आला एक अविस्मरणीय अद्भुत ओ एंट्री भाई, प्रॉपर एंट्री भावानं. भाई 4 मित्रांची स्टोरी, 4 मित्रांची. हा जो दादाचा लुक आहे ना भावांनो, नाव काय दादाचं, हां करण दादा, बिग बॉस मध्ये आला होता. खूप सुंदर असं काम करतो मित्रांनो आपला फोकस इंडियन भाऊ. याचा लुक आहे ना मी कुठेतरी बघितलेला आहे. तुम्हाला जर का माहिती असेल कोणाचा लुक आहे, कसा लुक आहे, मला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. बाकी तुम्ही बघितलं असेल कुठे तर नक्की सांगा. आपण व्हिडिओ चालू करूया. हो 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 भाई. स्वच्छ करायचं बाकी म्हणजे पाडा फोडणंच राहिलाय. काय चोरू बिरू नका बाबा, तुम्ही आधीच तुटले. मग ते जोडू नका. आधी तुटलेलं आहे ते जोडू नका बोलतो. काय आधी डायलॉग काय होता मित्रांनो, की काही तोडू बिडू नका इथे, आणि तो बोलतो आधीच तुटलेलं आहे. ठीक आहे, मग ते जोडू पण नका. भाई एपिक आहे, एपिक जोक. ट्रेलर मध्येच एक जोक आहे मित्रांनो, प्रॉपर एकदम. हिरोईनला मी ओळखलं ना मित्रांनो. हा बघा, हा कोण आहे तुम्हाला ओळखता येतं काय सांगा नक्की. आहे बघा, मी दाखवतो तुम्हाला प्रॉपर एकदम. थांबा, जवळून अजून दाखवत असेल तर. थांबा जरा, मागे घेऊया. कौन है भाई? मित्रांनो, दादाचा लुक भावांनो, काय लुक आहे दादा यार. चुम्मेश्वर लुक आहे भावांनो. बघा ना, म्हणजे दादाची केस मला वाटतं तीच आहेत, फक्त थोडी करली गेलेली आहेत. आणि स्टाईल एकदम मला वाटतं मी कोणतं तरी असं गाण्यामध्ये पण बघितलेलं आहे, पूर्ण लाईटवाला, पूर्ण त्याचं जॅकेट असतो. आणि दादाच करू शकतो मित्रांनो, बाकी कोण करू नाही शकत. आणि पहिली गोष्ट म्हणजे दादाने कसं हे केलं असेल, शपथ. म्हणजे ती मिशी, दाढी, एकदम डेंजर लुक भावांनो. दादा तुम्ही ओळखलं की नाही ते एक सांगा. दादाने तसं रिव्हील केलं आहे की दादा ह्या मूवीमध्ये आहे. थोडा डान्स थोडा का होईना पण त्याने केलं आहे. ओ शेट, झालं. ओ हो भाई,
साबण लपवला बघितलं कुठे सांगेल का माझ्या डोक्यात एक प्लॅन पैसा. मला वाटतं थोडंसं एक स्टोरी मला थोडीशी याच्यामध्ये समजते, ते म्हणजे याच्यामध्ये ना 4 ते फ्रेंड्स आहेत. ते काही लोक काही असतात ना जुगाड करणारे, तशी ती स्टोरी आहे. आणि त्या स्टोरीमध्ये ते लोक काही करून त्यांना पैसा कमवायचा असतो. तर त्याच्याबद्दल ही स्टोरी आहे. पूर्ण मूवी अजून बघितलेला नाही आहे, रिलीज झालेला नाही आहे, स्टोरी माहिती नाही आहे, पण थोडा एक अंदाज असं मला वाटतं आहे. बाकी आपण पुढे बघूया अजून. ओ करण भाऊ, ओ मी आधीच म्हटलं होतं नको त्या गोष्टीची मस्करी करायला जाऊ नका. सरफरे भाऊ, काही होणार नाही आपल्याला. त्या खेळाचे काही नियम ओ हा खेळ मित्रांनो, हा खरं तर आहे ना गेम प्ले आहे. म्हणजे ते लोक एका गोष्टीमध्ये अडकतात, तो गेम त्यांना कंप्लीट करायचा असतो, त्याचे काही रूल्स आहेत. अच्छा, हे मला आता समजलं थोडं. ठीक आहे, चला. आपण नीट खेळलो. पाऊस पडणार, पाऊस पैशाचा. बरोबर एखाद्या माणसाच्या मागे लागलो ना तर त्याचा दगडा आराम करून जोडता. थांबवले सगळं, नाहीतर तुझा हो हो हो, तुला काय होय आता सांग. आगे बाजू बोला झालो. आता काय आहे तू? माझी सर्व इच्छा पूर्ण झाली. तू ज्या रस्त्यावर उभा आहेस तो रस्ता कुठे जातोय माहित आहे तुला? हो मित्रांनो, मूवीच्या टायटलमध्येच आहे भूतम भयम. म्हणजे भूत आहे आणि त्याच्यामध्ये थोडी थोडी भयम म्हणजे भीती पण आहे मित्रांनो. थोडा असा फनी वाटला. नील दादा आहे, सरफरे वगैरे दादा सगळे आहेत, त्याच्यामुळे थोडी कॉमेडी तर असणारच. आणि कॉमेडीमध्येच जी मित्रांनो फाटणार आहे ना भूतम भयम बघताना. ठीक आहे, चला बघूया अजून पुढे काय आहे का. हो 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 हो, हरीश, मित्रांनो हे शेवटचं कॅरेक्टर कोणत्या ॲक्ट्रेसने केलेलं आहे, काय आयडिया आहे का? म्हणजे ओळखायलाच येत नाही आहे कोण आहे काय आहे. बघा तुम्ही, आणि जर का ओळखला असेल ही ॲक्ट्रेस कोण आहे मित्रांनो, मला प्रश्न पडला आहे. ओळखताच येत नाही मित्रांनो. काय लुक आहे. तुम्हाला जर का माहिती असेल ना कोण ॲक्ट्रेस आहे ही, नक्की सांगा. बाकी चला, मूवीचा ट्रेलर तर खूप प्रॉपर आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला बघण्याचं कारण भेटलं आहे ते म्हणजे आपल्या श्रीमान दादाचं त्या मूवीमध्ये असणं. बाकी तुम्ही बघा, 24 जुलैला मूवी येणार आहे, रिलीज होणार आहे. मी पण तर बघणारच आहे. पैसे नाही तेवढे, यूट्यूबला बघणार किंवा जेव्हा आपल्या वेबसाईटला चॅनल्सला भरपूर सारे वेबसाईट्स आहेत त्याच्यावर येतात. पण तुम्हाला जर का थिएटरला जायचं असेल तर जाऊ शकता, असं काही नाही आहे. बाकी चला, आणि ह्या ॲक्ट्रेसचं नेम सांगा. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, गुड नाईट आणि जय शिवराय.